राज्यात 1.5 लाख सरकारी नोकऱ्यांसाठी मेगा भरती, देवेंद्र फडणवीस यांनी दिले आदेश। राज्यात वाढती बेरोजगारी विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा होता। मात्र आपल्या वचननाम्यातून महायुती आणि भाजपने यावर आधी मात केली असताना आता पुन्हा सरकारात येताच राज्यात विविध शासकीय कार्यालयामध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। यासाठी राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी राज्यात शासकीय नोकर भरती प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे आदेश दिले आहे। नव्या राज्य सरकारचे गठन झाल्यानंतर सीएम देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारची पुढील दिशा काय असेल याबाबत आपल्या निर्णयातून सांगणे सुरू केले आहे। अशात सोमवार 9 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री यांनी आपला ॲक्शन प्लॅन सांगताना शासकीय नोकऱ्यासंदर्भात कोणते निर्णय घेणार यावर भाष्य केले आहे। यावेळी त्यांनी राज्यात खासगी शासकीय नोकऱ्या आणि विविध रोजगार उपलब्ध करण्यासाठी राज्यात अनेक योजना राबवण्यासाठी रूपरेषा तयार केली असल्याची माहिती दिली। राज्यात विविध योजना राबवण्यासोबतच राज्यातील तरुणांना सरकारी नोकरी मिळणार असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात 1.5 लाख नोकऱ्यांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती प्रसार माध्यमातील वृत्तांनुसार समोर आली आहे। या आदेशामुळे महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्यांची राज्यातील तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा वाढली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असा आहे नोकर भरतीसाठी प्लॅन। राज्यात सुरक्षित युवकांना शासकीय नोकऱ्या मिळाव्या यासाठी फडणवीस सरकार नवे प्लॅन बनवित आहे। यानुसार सरकारकडून विविध शासकीय विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी प्रमोशन बनवले जाणार आहे। यानुसार सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांची आधी बढती प्रक्रिया पूर्ण करून यानंतर नवीन नोकर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात होईल। तसेच राज्यात सरकारी सेवेसाठी नवीन भरती आणि आधीच कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी डोमेन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान अवलंबन यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वसमावेशक असा प्रशिक्षण मॉडेल राज्यात विकसित होईल असे सीएम फडणवीस यांनी सांगितले आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक वेळ कार्यालय आणि फील्डमध्ये घालवावा लागेल। सोबतच सचिवांना जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी तपशिलावर वेळापत्रक तयार होईल। सरकारी कार्यक्रम आणि उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी ही जिल्हा स्तरावर समन्वय यंत्रणा मजबूत करण्यात येईल ही निर्देश दिले आहेत। मुंबई असेल आता डेटा सेंटर राजधानी। राज्य सरकारने माहिती तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाला समर्थन देऊ शकणारी सर्व्हिस पॉलिसी आणि ग्रीन डेटा सेंटर पॉलिसी जाहीर केली आहे। याचा मुख्य उद्देश देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पुढे भारताची डेटा सेंटर राजधानी कॅपिटल ऑफ डेटा सेंटर बनविण्याची आहे। याचाच एक भाग म्हणून मुंबईसोबतच नवी मुंबईमध्ये ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क लवकरच उभारले जाईल। यामुळे 1 लाख कोटी रुपयांची राज्यात गुंतवणूक होऊन त्यातून 20,000 लोकांकरिता रोजगार निर्मिती होणार आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।